नंदुरबार, तर नंदुरबारचे पालकमंत्री कोण आहे? तर माणिकराव कोकाटे. कोण आहे? माणिकराव कोकाटे. आता जर नाव लक्षात नाही राहिलं तर ट्रिक आहे आपली, तर घ्या मग. तर नंदुरबार बघा, आता नंदू नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे काय आहे? बार आहे. बार कोणता बार आहे? बियर बार. कोणता बार जे असेल तो आहे. तर हा नंदू नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे बियर बार आहे आणि तिथं काय गेले? पोलीस गेले. कशाला? तर त्याच्यावरती छापा मारायला. तर बघा, छापा मारला त्या बियर बारवर, तर त्यांना काय भेटलं? तिथं बियरच्या बाटल्या नाही भेटल्या. काय भेटलं? माणिक. माणिक मोती आहे की नाही, आपण नाही म्हणतो माणिक मोती हिरे, तसे माणिक भेटले. आणि त्याचबरोबर काय भेटलं? कोका, म्हणजे कोको कोला नाही का आपण म्हणतो बघ, कोको कोला, जो कोको कोला पितो आपण, तर तो भेटला. म्हणून नंदुरबारला काय? माणिकराव कोकाटे. ठीक आहे. नंदूचा बार, तिथे काय भेटलं? माणिक भेटला आणि कोका भेटला. याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता पुढचा जिल्हा आहे जळगाव. तर बघा, जळगावचे पालकमंत्री कोण आहे? तर गुलाबराव पाटील. आणि आणखी समजा दुसरं गिरीश महाजन जर दिलं असतं तर कन्फ्युजन होऊ शकतं ना. तर मग बघा, गुलाबराव पाटील. तर मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, जळचं काय? जल म्हणू शकतो आपण. आणि गुलाब, बरोबर. आपण काय समजा चेहरा वगैरे जर धुवायचा असलं तर कशाने? समजा गुलाबजलने पण धुतो, किंवा गुलाबजलचे आणखी वेगवेगळे उपयोग पण असू शकतात. ठीक आहे की नाही? तर मग त्याच्यावरून तुम्ही गुलाब जल किंवा जळगाव गुलाब, ठीक आहे ना. किंवा जल, आता गुलाबाचं झाड आहे आणि गुलाबाच्या झाडाला कशाची आवश्यकता आहे? गुलाबाचे फुल येण्यासाठी. तर जल म्हणजे काय? पाणी. आणि इथं जळ आहे, तर जल आपण करू शकतो. तशी जळगावची भाषा आहे, तिथं जळगाव म्हणजे हळचं एक वेगळंच हे करतं उच्चार तिकडे. तर त्याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट काय? तर नागपूर. तर नागपूरचा कोण आहे? चंद्रशेखर बावनकुळे. तर बघा, आता नागपूर कशासाठी फेमस आहे? कोणत्या फळासाठी फेमस आहे? तर संत्र्यासाठी फेमस आहे. काय? संत्रे. ऑरेंज आहे की नाही? ऑरेंज सिटी पण म्हणतात. ऑरेंजचं उत्पादन जास्त होतं म्हणून. तर बघा, कोण आहे मग? चंद्रशेखर बावनकुळे. आता हे जर लक्षात राहिलं नाही तर मग कसं? बघा, इथं काय? 52. ठीक आहे की नाही? 52. तर मग जे नागपूरचे संत्रे ते किती टाईप मध्ये भेटू शकतात आपल्याला? 52 टाईप आहे की नाही? 52 प्रकारामध्ये. म्हणून याच्यावर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, नागपूरचे बावनकुळे किंवा चंद्रशेखर बावनकुळे. ठीक आहे. आता बघा पुढं, धाराशिव आहे की नाही? उस्मानाबादच्या नाव चेंज झालं, धाराशिव झाले, जसं औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर धाराशिवचं बघा, आता याच्यात धाराशिवचं कोण आहे? प्रताप सरनाईक. तर बघा, जे काय आता याच्यात धारातलं शिव घ्या. शिवाने काय केला? प्रताप केला. प्रताप आहे की नाही? तर याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, शिव म्हणजे कोण? महादेवाने काय केला? एक समुद्र मंथन केलं आणि त्याच्यामध्ये काय केलं? प्रताप केला, एकदम प्रताप आहे की नाही? तर मग ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यावरून प्रताप सरनाईक. ठीक आहे की नाही? प्रताप, शिवाचा प्रताप. ठीक आहे ना?